आपलं कौतुक करणं थोडं जास्तच झालं. अरे आपणच तर अॅनिमेटर्स आहोत, आपल्याला कळणार नाही का चांगलं बनलंय की नाही? आपण अॅनिमेटर्स आहोतच, पण आपल्याला बघणारा हा सामान्य मनुष्य आहे ना. त्यामुळे ज्यांना अॅनिमेशन बद्दल काहीच नॉलेज नाहीये ते लोक बघून सांगतील हे कसं झालंय ते. हो ना, अनामिका एकदम करेक्ट बोलते. ओके, मग आपल्याच कंपनीतल्या कोणाला तरी व्हिडिओ दाखवूया आणि रिव्ह्यू घेऊया. त्यांचं काय ओपिनियन आहे ते सुद्धा आपण बघू. ठीक आहे, पण आपण बोलवायचं कोणाला? एक मिनिट, मी एकाला घेऊन येते. कुणाला आणायला गेली? मला माहित नाही. मिस्टर नंदकुमार, GM नी रेकमेंड केलं म्हणून तुम्हाला अकाउंट डिपार्टमेंट मध्ये कामाला ठेवलं, पण तुमचं कामात लक्ष दिसत नाही. हे काय अॅनिमेटरला जर तुम्ही अकाउंट मध्ये बसवलं तर त्याचं लक्ष कसं काय लागेल बोलला? सांगा ना. काही नाही सर, विलाप करत होतो मी. बडबड करू नकोस, काम कर. कंपनीतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अकाउंटची टॅली कर, तरच तुला सॅलरी मिळेल, कळलं? नुसता मान डोलवतो. तुझ्या वयातला असताना जेव्हा मी कामाला लागलो तेव्हा 17 कंपनींचा अकाउंट एकत्र हँडल करायचो. काय जमाना होता तो. पण आता काय बोलावं. ऐका ना, एक महत्वाचं काम आहे, माझ्यासोबत चला. मला त्यापेक्षाही महत्वाचं काम आहे, तुम्ही जा आता. अरे चला म्हणते ना. जरा समजून घ्या हो, सकाळपासून ओरडाच खातोय मी. आता बघितलात ना, ते सिनियर आले आणि कसे मला ओरडून गेले. हॅलो, माझा प्रोजेक्ट ओके झाला तरच कंपनीचा प्रॉफिट होईल. टॅली वगैरे नंतर करत बसा. आता चला. प्लीज जरा मला समजून घ्या ना. खूप जास्त भाव खाऊ नका. चला उठा, सांगते ते ऐका. अहो माझं चला ऐका ना. तरी. अहो ऐकून तरी घ्या, माझी खूप कामं पेंडिंग आहेत. ते तुम्ही नंतर करा हो. अहो माझं ऐका तरी. लवकर चला. हे काय, बॉस हिला घेऊन जातील असं वाटलं होतं, पण ही दुसऱ्याच मुलाला घेऊन जाते. हे दोघं कुठे जात आहेत हे पाहायला. काय करताय काय तुम्ही? सांगते चला. कम गाईज, अकाउंट्स मध्ये काम करणारे हे नंदाच आपला प्रोजेक्ट बघून आपल्याला फीडबॅक देतील. अकाउंटंट ही अगदी करेक्ट चॉईस आहे, ज्याला अॅनिमेशन बद्दल काहीच माहित नाही. हॅलो, कोणाला माहिती नंदा, नाहीये? आता तुम्हाला हा डेमो व्हिडिओ पाहून आम्हाला फ्रीली ओपिनियन द्यायचंय आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे आणले. ठीक आहे ना? प्ले करा. हॅलो, आधी पॉज करा. हे काय करताय? काय चाललंय? कोणाला विचारून याला प्रिव्ह्यू रूमच्या आत घेऊन आला? हा एवढा कॉन्फिडेन्शियल प्रोजेक्ट असताना तुम्ही कोणाला याचे आत कसे काय घेऊन आला? मी तुमच्याशी बोलतोय, जरा उत्तर द्या. नाही, फक्त जनरल ओपिनियन मिळवण्यासाठी. ओपिनियन साठी? अॅनिमेशन बद्दलचं ओपिनियन देणारा हा कोण आहे? मला काहीच कळत नाहीये. हा एक साधा अकाउंटंट आहे. हा, जे काही करताय ते विचार करूनच करताय ना?